स्वागत आहे मित्रांनो तुमचं माझ्या पागल इंजिनियर चॅनलमध्ये। तर आपण हा शेवटचा प्रॉब्लेम घेणार आहोत चॅप्टर 1 मधला। याच्यानंतर मी सेकंड चॅप्टर चालू करणार आहे। तर हा प्रॉब्लेम खूप महत्त्वाचा आहे। लास्ट टाइम भी तुम्हाला हा एग्जामला आलेला आहे, त्याच्यामुळे तुम्हाला हा करणं अनिवार्य आहे। बाकी पण प्रॉब्लेम गरजेचे आहेत, इम्पॉर्टंट आहेत, तरी पण थोडं लास्ट टाइम जे एग्जाममध्ये पडलेले आहेत त्याच्यावर थोडं फोकस केलं, कारण जे प्रॉब्लेम आहेत तो थोडे सिमिलरच येत असतात, फक्त व्हॅल्यू वगैरे चेंज होत असतात किंवा थोडेफार शब्द वर्डिंग चेंज होत राहते। तर आपण हा प्रॉब्लेम सॉल्व करूया। तर त्यांनी काय सांगितलं, आउट ऑफ 1900 किलोमीटर, म्हणजे पूर्ण त्यांनी किती सांगितले किलोमीटर 1900। तर विशाल ट्रॅव्हल सम डिस्टन्स बाय बस आणि सम बाय एरोप्लेन, म्हणजे विशालनी पूर्ण 1900 किलोमीटर ट्रॅव्हलिंग केलेली आहे। तर त्याच्यातलं काही डिस्टन्स हे बसने केलं आहे त्याने आणि काही एरोप्लेनने केलेलं आहे, विमानाने। तर बस ट्रॅव्हल विथ ॲव्हरेज स्पीड 60 किलोमीटर पर आवर, म्हणजे जेवढं काय त्यांनी बसने ट्रॅव्हलिंग केलेली ते किती 60 किलोमीटर पर तास, म्हणजे एका तासाला फक्त 60 किलोमीटर ती चाललेली आहे बस। ॲव्हरेज स्पीड ऑफ एरोप्लेन, म्हणजे एरोप्लेनची जी स्पीड आहे ती कशी आहे, एका तासाला 700 किलोमीटर त्यांनी सांगितली आहे। तर टोटल त्यांनी काय सांगितलं, इट टेक 5 आवर टू कंप्लीट जर्नी, म्हणजे त्याची पूर्ण 1900 किलोमीटरची जर्नी त्याला पूर्ण ट्रॅव्हल करण्यासाठी किती फक्त 5 तास लागलेले आहेत। तर आपल्याला काय करायचं आहे, डिस्टन्स त्यांनी जे काय बसने केलेलं आहे ट्रॅव्हल ते आपल्याला बसचं काढायचं आहे आणि आपण त्याच्यासोबत एरोप्लेनचं सुद्धा काढणार आहोत। तर आपण काय करू, तर जे काय विशालने ट्रॅव्हल केलेलं बसने त्याला एक्स मानू। तर जे काय विशालनी प्लेननी ट्रॅव्हल केलेलं त्याला आपण काय करू, तर वाय कन्सिडर करू। तर तुम्हाला माहीत असेल डिस्टन्सचा फॉर्म्युला, डिस्टन्स इक्वल टू स्पीड डिवायडेड बाय टाईम। तर आपल्याला त्यांनी पूर्ण टाईम दिलेला आहे, त्याच्यामुळे आपण टाईमचा फॉर्म्युला क्रिएट करू। तर सॉरी, म्हणजे आपल्याला जर एखादा डिस्टन्सचा फॉर्म्युला जर काढायचा असेल तर आपल्याला काय करावं लागेल, पूर्ण ते डिस्टन्स इक्वल टू त्याची जी काय स्पीड असेल त्याला लागणारा टाईम असेल त्याच्यावरून आपण डिस्टन्सचा फॉर्म्युला काढू शकतो। तर आपल्याला काय करायचं, आता टाईम दिलेला आहे, तर टाईम म्हणजे काय, तर टाईम जर काढायचं असेल तर हे स्पीड आहे इकडे काय करावं आपल्याला डिवाईड आणावं लागेल, जेणेकरून टाईमचा फॉर्म्युला तयार होईल। तर टाईम इक्वल टू काय आहे, डिस्टन्स डिवायडेड बाय स्पीड। द डिस्टन्स जे काय तुम्हाला दिलेलं आहे त्याला जर त्याची स्पीड त्याला भागिले तर लागणारा जो काय वेळ आहे तो वेळ तुम्हाला निघून जाईल। तर आता काय करू, आपण त्याच्या कंडिशन फर्स्टवर येऊ। त्यांनी काय सांगितलं होतं की त्यांनी पूर्ण 1900 किलोमीटर ट्रॅव्हल केलेलं आहे, त्यातलं काही बसने आणि काही एरोप्लेनने, म्हणजे दोन्ही ॲडिशन करावं लागेल। तर एक्स प्लस वाय इक्वल टू टोटल किती आहे 1900 किलोमीटर। ह्याला काय करू आपण इक्वेशन 1 देऊ। तर आता सेकंड कंडिशन त्यांनी काय सांगितले, बस ट्रॅव्हल प्लस प्लेननी ट्रॅव्हल केलं कितीमध्ये 5 तासामध्ये त्यांनी ट्रॅव्हल केलेलं आहे पूर्ण। तर मग आपल्याला काय करावं लागेल, ह्या फॉर्म्युला हा फॉर्म्युला यूज करून आपल्याला काय करावं लागेल, त्याचं पूर्ण डिस्टन्स आपल्याला चेक करावं लागेल। टाईम किती दिला आहे त्यांनी, 5 तास दिलेला आहे फक्त। तर टाईम म्हणजे किती 5 तास इक्वल टू डिस्टन्स त्यांनी किती दिलेलं आहे, आपण डिस्टन्स एक्स आणि वाय काउंट केलेलं आहे। तर पहिलं बस घेऊ, तर बस प्लस प्लेननी केलेलं आहे ना त्याने। तर बसचं काय आहे, डिस्टन्स किती होतं एक्स डिवायडेड बाय त्याची स्पीड किती दिली होती आपल्याला 60 किलोमीटर प्लस प्लेनला आपण काय केलं होतं वाय कन्सिडर केलं होतं, त्याची स्पीड किती दिलेली आहे
700 किलोमीटर पर आवर. आता हे इक्वेशन सॉल्व करून घेऊ. तर 5 इक्वल टू 700x प्लस 60y इक्वल टू 60 इंटू 700. तर हे 60 इंटू 700 आपण इकडे घेऊ. तर 700x प्लस 60y इक्वल टू 5 इंटू 60 इंटू 700. तर 700x प्लस 60y इक्वल टू टोटल किती येते 21,000. जर तुमच्याकडे कॅल्सी असेल कॅल्सीनी करा, नाही तर साईड बाय साईड मल्टिप्लिकेशन जरी केलं 2-2 ह्याचं, जसं की इथं 5 इंटू 60 केलं 6 पंचे 30, 300 इंटू 700 करा 21,000 येईल. 7 त्रिक 21, 3 शून्य 21,000. आता ह्याला काय करू तर आपण 2नी डिवाईड करू तर जेणेकरून ही संख्या थोडी कमी होऊन जाईल. जर याला 10नी जरी केलं तुम्ही तरी काहीच इश्यू येणार नाही आहे. डिवायडेड बाय 10. इथं 10नी जर याला डिवाईड केलं तर किती येणार 70x प्लस 6y इक्वल टू 2100. ह्याला काय करू आपण इक्वेशन 1 देऊ. तर आता आपल्याला काय करायचं इक्वेशन सेकंड इक्वेशन आपल्याला घ्यायचं आहे. पहिले इक्वेशन आपण काढलं होतं काय, त्यांनी टोटल जे किलोमीटर दिलं होतं तर बसने आणि ट्रॅव्हल्सने गेलं होतं, त्यामुळे x प्लस वाय इक्वल टू 1900. आणि सेकंड त्यांनी काय केलं होतं आपण त्याच्या सेकंड कंडिशननुसार आपण काय केलं होतं बस आणि ट्रॅव्हलनी 5 तासामध्ये केलं होतं. त्या फॉर्म्युल्यानुसार आपण सेकंड इक्वेशन घेतलेलं आहे. तर आपण काय करू तो इक्वेशन 1ला मल्टिप्लाय 6ने करू जेणेकरून y कट होऊन x व्हॅल्यू आपल्याला भेटून जाईल. तर 6x प्लस 6y इक्वल टू 1900 गुणिले 6 0 0 9 54 6 1 6 5 11 किती आलं 11,500. तर आपण काय करू आता इक्वेशन 1 आणि 2 ची डिवाइड करू होतं. सॉरी मित्रांनो, तर इथं काय झालं होतं आपलं थोडं मिस्टेक झाली होती माझ्याकडून. तर ज्यावेळेस आपण इक्वेशन 1ला म्हणजे या इक्वेशनला आपण 6ने मल्टिप्लाय केलं होतं जेणेकरून आपल्या या इक्वेशनसोबत जर वजाबाकी केलं तर एक व्हॅल्यू कट होईल. तर 6x प्लस 6y इक्वल टू 19 गुणिले 6 करून 11,400 व्हॅल्यू येते आहे. त्याचे आपण काय केलं इक्वेशन नंबर 3 दिलं त्याला आलेल्या इक्वेशनला. 2 नंबर आपलं इक्वेशन आलं तर 70x प्लस 6y इक्वल टू 21,000. आणि तिसरं इक्वेशन आपलं काय आलं होतं तर 6x प्लस 6y इक्वल टू 11,400. दोन्हीची वजाबाकी केली आपण. तर 70मधून 6 गेले खाली राहिले 64x इक्वल टू 21,000तून 11,000 जर 400 गेले तर 9,600 राहते. तर जर त्याला 64ने जर भाग दिला तर किती येते तर x इक्वल टू 150 येतो आहे. तर तुम्हाला क्रॉस व्हेरिफाय करतो 150 गुणिले 64 4 0 0 5 चौक 20 हात चाला 2 4 1 4 2 6 प्लस 0 6 5 30 3 6 3 9. तर हे बघा 9,600. तर 150 बरोबर उत्तर आलं x इक्वल टू आपलं. तर हेच आपण काय करू तर इक्वेशन 1मध्ये पुट करू तर x इक्वल टू 150 पुट इन इक्वेशन 1. तर इक्वेशन 1 माहीत होतं तुम्हाला x प्लस वाय इक्वल टू किती होतं 1900 आलेलं होतं जे की टोटल डिस्टन्स होतं. तर x किती 150 प्लस वाय इक्वल टू 1900. तर y इक्वल टू 1900 इक्वल टू -50. तर y इक्वल टू जर गेलं तर 17,000 आपलं 1750
प्लस 150 1900 येत आहे, म्हणजे वाय किती आलं 1750. तर आपण बघितलं असेल की विशालनी बसनी ट्रॅव्हल किती केलं तर एक्स, म्हणजे विशाल ट्रॅव्हल इन बस इक्वल टू किती 150 किलोमीटर, आणि विशाल ट्रॅव्हल इन प्लेनमध्ये किती 1750 किलोमीटर. विशालनी बसमध्ये त्यांनी फक्त 150 किलोमीटर केलं ट्रॅव्हल, आणि याच्यामध्ये प्लेनमध्ये किती 1750. तर इथं आपण एकदा डबल क्वेश्चनवर आपण क्रॉस व्हेरीफाय करू. तर आउट ऑफ 1900 विशाल ट्रॅव्हल सम डिस्टन्स बाय बस आणि प्लेन, म्हणजे 1750 प्लस 150 किती होतं 1900. तर ही कंडिशन परफेक्ट झाली. बस ट्रॅव्हल विथ ॲव्हरेज स्पीड, बस 60 किलोमीटरने हे गेली, आणि प्लेन जे आहे ते किती 700 किलोमीटर पर आवरने. ते टाईम 5 तास घेतले होते कंप्लीट जर्नी करायला. तर आपलं काय सांगितलं होतं फाईन डिस्टन्स आपल्याला फक्त काढायचं सांगितलं होतं त्यांनी बसने. तर बसने किती गेलेला आहे तो 150, आणि 1750 हा प्लेनने गेलेला आहे. अशा प्रकारे आपण दोन्ही पण व्हॅल्यू काढलेल्या आहेत. तर अशा प्रकारे आपला पहिला चॅप्टर इथं संपलेला आहे. तर भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये मित्रांनो. जर माझ्या चॅनलला लाईक केलं नसेल लाईक करा, शेअर करा, आणि तुमच्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद.